शुभेच्छा. 3 नोव्हेंबर मनील फ्रँक सुद्धा सर 3च म्हणजे 2 नोव्हेंबर 2 नोव्हेंबर म्हणून राहिलं ना. कोर्टे नाही सुवर्ण महोत्सव कोर्टे अरे 2 नोव्हेंबर मला दोघं 3 नोव्हेंबर 50 झालेले आहेत. वर्ष 50 40 वर्ष संपल्यानंतर खरं माणसाच्या आयुष्याची सुरुवात संपते. पवार सर माणसाच्या आयुष्याची सुरुवात वर्ष 40 नंतर संपते. गायकवाड सर त्यानंतर माणसाच्या आयुष्यातल्या सायंकाळाला सुरुवात होते. कारण ही सायंकाळ जेवढी लांब ना तेवढी चांगली असते. इथून पुढचा काळ सर तुमचा फक्त सुखाचा. याच्या आधीच्या जबाबदाऱ्या तुम्ही तुमच्या पार पाडल्या. इथून पुढचं फक्त ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्या त्याचा लाभ घ्यायचा. नोकरीत पण या वयानंतर एक थोडीशी स्थिती देता होते. म्हणजे आतापर्यंत जे ऑनलाईन मीटिंग मध्ये सगळं सांगितलं ते आमच्यासारखे किंवा आधी इथं बसलेल्यांपैकी बऱ्याच जणांना थोडंसं टेन्शनचा बाबा लागतो. तुमच्या वयानंतर हे टेन्शन निघून जातं कारण याच्यापेक्षा खूप मोठ्या आव्हानांना तुम्ही समर्थपणे तोंड दिलेलं असतं. हा काळ असा असतो जे गोरज काळ म्हणतो आपण आयुष्याला गोरज. आता थोडं जर 5 मिनिटं घेणार आहे तुमची जास्त. गोरज काळ म्हणजे आपल्या आयुष्यातले सगळे शुभ मुहूर्त या काळात. गोरज मुहूर्ताला आपल्याकडे मोठे लग्न लावतात. गोरज मुहूर्त म्हणजे काय असतं बापू म्हणजे मी बापूंच्याकडून ऐकायचं की गोरज मुहूर्त कशाला म्हणायचं. आपण म्हणतो की ज्या वेळेला गायी चोर घरी मागायला येतात गोरज मुहूर्त म्हणतात. मग गायी जातात तो मुहूर्त कुठला असेल त्या वेळेला का लग्न लावले जातात. थोडासा विषय असा असतो की गायी जाताना तिच्या वासरापासून घरापासून वात्सल्य सोडून जात असते. विरहाची भावना असते. आणि जेव्हा दिवसभर चालल्यानंतर गायी घरी मागायला येतात ना तेव्हा त्यांच्यात प्रेमाची आणि आपुलकीची भावना असते. आणि मग या गोरज मुहूर्ताचा आणि आपल्या संस्कृतीचा काय संबंध आहे. ह्या जेव्हा गायी येतात ना तेव्हा त्यांच्या खुरांवर पायातल्या खुरांवर धूळ साचलेली असते. आणि ती धूळ जी असते ना त्या धुळीचा रंग असतो पांढुर रंग. आणि म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांचा देव पांडुरंग. या गोरज मुहूर्तामुळं ही आपल्या सगळ्या शुभ कार्य जी असतात ती सगळी या वेळेला साजरी केली जातात. तर या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या आयुष्यातले सगळे शुभ कार्य या क्षणापासून तुमच्या चालू होतील. रय केंद्राच्या वतीने तुमच्या दोघांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि गुरुवरीत आयुष्य आरोग्य सुख संपन्न ऐश्वर्याचे निवांत राखण्याचं काम. बघितलं नाही वर्षाची सभा आणि बदलून गेला. या ठिकाणी आज ते कशात आपल्या केंद्राची जी परंपरा आहे ती अखंड या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी आमचा दोघांचाही अगदी वयाने लहान आहे तर सर आज मला कळालं आणि सर्व्हिस जास्त आहे कारण लवकर दाखल केला त्याचा परिणाम काय त्यांना लवकर दाखल केल्यामुळं त्यांची सेवा जास्त झालेली आहे. अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा. या ठिकाणी आपण अनमोल असा सोहळा या ठिकाणी आमचा वाढदिवस साजरा केला. 2 पाहिजे ना दोघांचे वाढदिवसाचे 2. मी आभार मानणार नाही एकच होईल होय. आणि आपण ज्या आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत एकावरच भागावलं आम्ही सुयशी जपून ठेवली. आणि असाच नियम असाच आशीर्वाद असंच प्रेम आपण नेहमी तिथून पुढे करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझा
आणि श्वेता सरांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला कोणाचा वाढदिवस? त्याबद्दल मी माझ्या आणखी उद्याच्याला करा मला आईस्क्रीम खाय मिळेल. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. उद्याच्याला करा. आज आम्हाला पेशंट असताना सुद्धा मुलांना इथं वाढदिवसानिमित्त बोलावून जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल शाळा केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचा मी आभार मानतो. खरोखर तारीख ती आहे का नाही माहीत नाही, पण त्यावेळेच्या शिक्षकांनी टाकलेली तारीख आहे. पण तीच तारीख आज ग्राह्य धरलेली आहे. तारखेचा माझ्या जन्माचा आणि कीर्तनाचा कधीच मेळ बसलेला नाही आजपर्यंत. उर्वरित आयुष्यात मी बसू वर्षी माझी पहिली दिवशी होती. त्यामुळं त्यावेळेच्या माझ्या कुणी गुरुजन असतील त्यांनी तारीख टाकलेली आहे. तीच आज माझी आजच्या दिवशी मला इथं संधी मिळाली. विशेष म्हणजे सांगायचं माझ्या सर्व्हिसमध्ये 3 तालुके झाले, परंतु पाटणमध्ये तारळे केंद्रातील हे जे वातावरण आहे बंधू भगिनींचं ते अतिशय छान आहे. 2-3 वेळा मला बदलीची संधी जी आली कन्सेस आपल्या साताराकडे जागा होती तरी मी घेतलेला नाही. बघा त्याला एक बरंच कारण आहे. त्या कन्सेसरांना पण कळलं आहे की नाही. तर हे वातावरण इथं कुठेही नाही आपल्या तारळे केंद्रासारखं. म्हणून तारळे केंद्रातील सर्व बंधू आणि भगिनींचं आमचे मित्र सर्वांचे मी आभार मानतो आणि वाढदिवसाला साजरा केला त्याबद्दल मी सर्वांसाठी असंच राहू द्या अशी मी विनंती करतो. लावणारा म्हणजे कुठं लागणार हो सर ह्याला घे.